श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओव्या 101 ते 125. श्री गणेशाय नमः. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरुणवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. त्यानंतर दुर्योधन द्रोणाचे लक्ष एका युवक वीराकडे वेधून घेत म्हणतो, हा पहा अर्जुन अन सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू, जणू काही अगदी प्रति अर्जुनच. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळही महारथी वीर, मिती नेणी जे परी अपार मिनले असती. तसेच ज्यांची गणना करता येणार नाही असे द्रौपदीचे अनेक पराक्रमी पुत्रही इथे युद्धास जमले आहेत. आता आमच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती. त्यानंतर तो म्हणतो, आता आपल्या कौरव सैनेत कोण प्रमुख महावीर आहेत ते मी सांगतो ते ऐका. उद्देशे एक दोन्ही जाईज ते बोलोनी तुम्ही आदी करुणी मुख्य जे. आपल्या कौरव सेनेत तुम्ही तर आहातच, पण अन्यही महाथोर योद्धे कोण त्यांची काही नावे सांगतो ती ऐका. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीर. शौर्य अन बलाच्या बाबतीत त्यांना प्रतिसूर्यच म्हणावे लागेल ते गंगापुत्र भीष्माचार्य आपल्याकडे आहेत. शत्रू सैन्याच्या मनात भय निर्माण करणारा महापराक्रमी कर्ण आपल्याकडे आहे. या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. या नरवीरांपैकी एक जण इतका पराक्रमी आहे की जो केवळ आपल्या दृढ संकल्पनानेच सकळ विश्वाचे संहार करून टाकेल. इथ विकर्ण वीर आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदरू सदा पाहे कृतांत मनी. हा पहा विकर्ण आणि तो पहा अश्वत्थामा की ज्याची प्रत्यक्ष काळाला सुद्धा भीती वाटावी. समितिंजयो सौमदत्ती ऐसे आनिकही बहुत आहाती, जयांची या बळामिती धाता ही नेणे. तसेच युद्धात सदैव विजयश्री ज्याला माळ घालते तो पहा सौमदत्ती. तसेच ज्याच्या शौर्याचा अंत साक्षात ब्रह्मदेवासही लागत नाही असे अनेक वीर आहेत. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, होका जे अशस्त्र जात येथुनी रूढ. ज्यांच्यापासून अशस्त्र शस्त्र विद्या ही जगात प्रसिद्ध झाली आहे. हे अप्रतिम लल्ल जगी पुरता प्रताप अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. या थोरवीरांच्या तोडीचे अन्य कोणी नसले तरीही ते सारेजण केवळ माझ्यासाठी इथे जीवाभावाने या युद्धास आले आहेत. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता पतीस सोडून जात नाही, तसे हे सर्वजण केवळ माझ्यावरील अतूट प्रेमाने मला आपले सर्वस्व मानून माझ्यासाठी म्हणून इथे आले आहेत. आमुची या काजाचेनी पाडे, देखती आपले जीवित्व थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. माझे कार्य हे स्वामी कार्य मानून माझ्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राणही पणास लावून ते इथे आलेले आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्ती सजिती, हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. हे सर्वजण असे महावीर आहेत की जे युद्धकला निपुण आहेत, ज्यांनी चातुर्याने कीर्ती संपादन केले आहे. इतकेच नाही तर केवळ पराक्रमानेच क्षात्रधर्म प्रसिद्धीस आला आहे असे हे थोर महावीर आहेत. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते, आता काय गणू यांते अपार हे. या आणि अशा प्रकारचे आपल्या कौरव सेनेतही अनेक पराक्रमी थोर योद्धे आहेत की कुणाकुणाचीही म्हणून नावे सांगू. वरी क्षत्रियान माझी श्रेष्ठ, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. त्यात विशेष म्हणजे क्षत्रियांच्यात श्रेष्ठ अन सर्व योद्ध्यांमध्ये जे प्रतापी भीष्माचार्य
त्यांच्याच कलेने आपल्या कौरव सेनेचे अधिपत्य सुपूर्त केले आहे. आता याचेने बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय. त्यांनी आपल्या युद्धकौशल्याने आपल्या सैन्य दलाची रचना सुद्धा एखाद्या किल्ल्याप्रमाणेच केली आहे. आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपणा कवना नाही, मग वडवानल तैसा याही विरजा जैसा. त्यांचे अस्तित्व म्हणजे आपल्याही कौरव सेनारूपी सागरास लागलेला जणू काही प्रलयकारी वडवानल आहे. ना तरी प्रलय वन्ही महावातू, या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगासुतू सेनापती. आधीच प्रलयाग्नी अन त्यात आणखी वाऱ्याची भर, तसेच आपल्या सामर्थ्य शक्तिवान सैन्यास त्याच्या अधिपत्याची जोड मिळाली आहे. आता येणेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, वरचिलेनी पाडे दिसत असे. त्यामुळे आमच्या सेनापती अन सैन्य यांच्यासोबत युद्ध तरी कोण अन कसे करणार, कारण आमच्या तुलनेत पांडवांचे सैन्य तर अगदीच थोडे दिसत आहे. वरी भीमसेनो बेथू, तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. त्या पांडव सैन्याचे सेनापतीपद हे सुद्धा त्या भीमसेनानेच सांभाळलेले आहे, असे बोलून दुर्योधन सुद्धा सावध झाला. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले, सरसे करा. मग पुन्हा एकवार आपल्या सैन्य सेनापती आणि योद्धे यांच्याकडे नजर टाकीत तो सर्वांना म्हणाला, आता आपापले सैन्य हे संग्रामासाठी सज्ज करा. जया जिया अक्षौहिणी, तेने तिया आयनी, वर्गन कवन कवनी महारथिया. ज्या ज्या महारथींकडे जो जो सैन्यदल भार आहे, त्यांनी तो घेऊन आपापल्या नियोजित जागी उभे राहा. तेने तिया आवरिजे, भीष्मातळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे, तुम्ही सकळ. आता यापुढे प्रत्येक वीर अन त्याचे सैन्य ह्यांनी सेनाप्रमुख भीष्मांच्या आज्ञेप्रमाणेच पुढील सर्व हालचाली कराव्यात. तसेच तो द्रोणाचार्यांनाही आता तुम्ही तुमच्या अधिपत्याखाली सेनांची देखरेख करा असे म्हणाला. हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभार आघवा, साच आमुचा. मग तो असेही म्हणाला की, या युद्धात माझ्या इतकेच भीष्माचीही काळजी घ्या, कारण आपल्या सैन्याची भिस्त त्याच्यावरच आहे. या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. राजा दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून भीष्मासही मोठा संतोष झाला, आनंद वाटला आणि त्याने सरसावून पुढे येत प्रचंड मोठा असा सिंहनाद केला. जय जय राम कृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.